सिंपल जेवण तर आमचे हे कधीच करणार नाही. कसं ते मी तुम्हाला पुढे सांगते. पहिल्यांदा तर इथे मी भेंडीची भाजी करायला घेतली. तेलामध्ये फोडणी दिली. त्यानंतर हळद आणि लाल तिखट टाकलं आणि स्वच्छ धुवून कापून घेतलेली भेंडी टाकली. थोडंसं मीठ टाकलं. मिक्स करून थोडासा दाण्याचा कूट आणि मस्तपैकी वाफवायला ठेवून दिली. तोपर्यंत इकडे मी चपात्या करून घेत होते. चपात्या होईपर्यंत भेंडीची भाजी झाली होती. मग काय आम्ही दोघंही जेवायला बसलो आणि जेवण झालं की मग सिंपल वाटतं तर नंतर यांनी मला भेळ बनवायला लावली. भेळ बनवून झाली की त्याच्यानंतर लगेच आम्हाला प्यायचं होतं ताक. तर घरीच दही लावलं होतं. मग त्याचं ताक बनवलं आणि दोघांनी इथे दुपारी एन्जॉय केलं. खूप छान झालं होतं. ब्लॅक सॉल्ट वगैरे टाकून केलं होतं. त्यानंतर संध्याकाळच्या जेवणामध्ये होते यांच्याच आवडीचे कोथिंबीरचे थालीपीठ. त्यासाठी पहिल्यांदा कोथिंबीर धुवून घेतली, कापून घेतली बारीक. थोडासा कांदा कापून टाकला. त्यानंतर हळद, लाल तिखट, ओवा आणि मीठ टाकलं. ते असं थोडंसं कोरडं मिक्स करून घेतलं. त्याआधी मी इथे बाजरीचं पीठ 1 वाटी, गव्हाचं पीठ 1 वाटी आणि थोडंसं डाळीचं पीठ टाकलं आणि असंच कोरडं मिक्स केलं. त्यानंतर थोडंसं पाणी टाकून मिक्स करून घेतलं आणि मस्तपैकी त्याचा असा गोळा बनवून घेतला. तुम्ही इथे बघू शकता. त्यानंतर एक छान रुमाल घेतला. त्याच्यावर पाणी लावून थालीपीठ तयार करून घेतले आणि छान असे खरपूस भाजून घेतले. 7च्या आधी माझं जेवण असतं. तर तुम्ही इथे बघू शकता आपलं रोजचंच सिंपल जेवण, काकडी, गाजर आणि थालीपीठ. त्यानंतर यांनाही केले. हे जेवायला आले तेव्हा आणि त्यांना जेवण दिलं. मग माझं मॅन्डेटरी काम. कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा. भेटूया उद्या.